नमस्ते. आयजू स्पर्म काउंट विषयी नेल स्पर्म काउंट बद्दल. नेल स्पर्म गणना आजकाल जीवनशैलीत खूप आमच्यात झाली आहे. म्हणजे रुग्णांना आयुष स्पर्मिया संघर्ष करायला लागतो. आता इथे पेशंटच्या मनात अनेक गोष्टी चालू असतात, त्यांच्या मनात अनेक गोष्टी चालू असतात आणि त्याच्या आत्मातूनही तो तुटतो. त्यामुळे तो विचार करतो, माझ्या येथे का आलं, काय असलं ते प्रॉब्लेम कसं झालं. त्यामुळे सोपं नाही. याचा उपचार असेल तर चांगलं नाही किंवा सर्वांच्या मला मूर्ख बनवतात. कोणत्याही डॉक्टराकडे जाऊन मला काही धरायला लावतात आणि त्या औषधांची फायदा नसते. त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची आहे. आयजू स्पर्मिया ही एक समस्या आहे. ज्याला जो कोणी प्रजनन क्षमता समजतो तो तुम्हाला नेहमी सांगेल की शक्यता 50-50% आहे. अयोग्य नाही की 50-50% अर्थ असा आहे की जर तुम्ही आयजू स्पर्मियाचे रोगी असाल आणि तुम्ही तुमचा उपचार शोधायला गेला असाल तर तुम्ही स्वतःला 50% उपचार होण्याच्या दिशेने ठेवा आणि 50% फक्त त्या ठिकाणी ठेवा जिथे उपचार नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे, कारण इथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उद्या जर अडथळ्याची समस्या असेल तर ती झटपट सुटते बरेच वेळा. जो अहवाल मी तुमच्यासमोर दाखवणार आहे तोही तोच आहे की रुग्णाला इलाज मिळाला, फक्त तो अडथळा होता किंवा तो ब्लॉकेज केस होता जिथे आम्ही हलके उपचार दिले आणि 3 महिन्यात आम्ही ते 0 ते 57 दशलक्ष पाहिले. शुक्राणूंची गणना केली गेली होती. आता काही रुग्ण असतात ज्यांना प्लांट सिंड्रोम होतो, जिथे त्यांच्या जनुकांचा समर्थन नसतो, ज्यामुळे शुक्राणूंची गणना करण्यात आम्ही सक्षम नाही. मॅच्युरिटी अरेस्ट असलेल्या घटनांमध्ये ज्यामुळे उत्पादन युनिटचे काम करत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे समस्या वाढते. आता अनेक अहवाल आहेत ज्यामध्ये एफएनएसी अहवालात शुक्राणूंची संख्या दिसते, परंतु त्यानंतरही ती बाहेर येत नाही. त्यामुळे आपण बघत असताना काय समस्या आहे हे दिसतं. जर आपण आणखी अभ्यास करत असतो तर आपण अशा प्रकरणांची बघू शकतो ज्यामध्ये ट्यूबलर ॲक्टेसियाची समस्या आहे. ट्यूबलर ॲक्टेसिया म्हणजे जेथे शुक्राणूंची संख्या बाहेर येते तेथून अडथळा येतो. पेशंटमध्ये अनेक समस्या दिसू शकतात ज्या डॉक्टरांना हातात नाहीत. त्यामुळे इथे काय करावं याचं ठरवण्यात येत नाही. होय, जर तुम्ही येथील कोणत्याही डॉक्टराशी संबंधित असाल आणि जर तुम्ही आपल्या आसपासच्या कोणत्याही डॉक्टराकडून उपचार घेत असाल तर कृपया ते उपचार लांब वेळ घ्या. 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात निष्कर्ष घेण्याची गरज नाही. होय, जर तुमचे हार्मोन्स खराब झाले असतील, एफएसएच आणि एलएचचे मूल्य थोडे कमी असेल तर त्यासाठी तुम्ही कोणावरही उपचार घेत असाल, समजा तुम्ही होमिओपॅथ किंवा आयुर्वेदाचे उपचार घेत असाल, तुम्ही कोणत्याही डॉक्टरचे उपचार घेत असाल तर टेस्ट करून घ्या. 2-3 महिन्यांत ते मूल्य काही स्तरावर येत आहेत की नाही हे तुम्ही त्याची तपासणी करू शकता. हे त्याचे मूल्य मोजण्याचा एक मार्ग आहे. ते न्याय करण्याची काही गोष्ट नाही, पण आपण आपल्या उपचाराची मूल्यमापन करू शकता. जर तुम्ही कुठलेही उपचार घेत असाल तर जेव्हा तुम्ही निरीक्षण करता तेव्हा तुमच्या मुलांवर पहा, प्रोलॅक्टिन आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन कसे आहेत. कारण प्रत्येकाची इच्छा असते की तुमच्या स्पर्म गणना वाढवण्याची. कोणत्याही डॉक्टरना तुमच्या स्पर्म गणना कमी व्हायला आवडत नाही. कारण जर तुम्हाला डॉक्टराकडे जावं लागेल तर अधिकतर रुग्ण असे असतात, कारण जेव्हा एखादा रुग्ण माझ्याकडून येतो तेव्हा तो अनेक ठिकाणांपासून आलेला असतो आणि 4 ठिकाणांपासून तो पाहिला आहे की येथे मी 1 महिना औषध घेतलं होतं, तिथे मी 2 महिने औषध घेतले होते, तिथे 1.5 महिने औषध घेऊन निघालो आहे. रुग्ण डॉक्टरांचा उपयोग ठरत नाही. तिथे तो 1 महिन्यात न्याय करण्याचा प्रयत्न करतो. त्या डॉक्टरांनी मला औषध दिली आहे, 1 महिन्यात माझे शुक्राणू येणार आहेत आणि मी तिथून ठीक होणार आहे. हे नाही होतं. तुमच्याकडे 90 दिवसांची एक चक्र आहे. माझ्याकडे पण 90 दिवसांचा चक्र आहे. कोणत्याही डॉक्टरला 90 दिवस देणे आवश्यक आहे. 3 महिने देणे आवश्यक आहेत, कारण 3 महिन्यात आपण नक्की जाणून घेऊ शकतो की आपले शुक्राणू येत आहेत किंवा त्यांची संख्या कमी झाली आहे किंवा काय घडत आहे. कारण 90 दिवसांपूर्वी ते निर्णय करण्याची शक्यता नाही. 90 दिवस आवश्यक आहेत, कारण आपल्याकडे 84 दिवसांचे चक्र आहे जे शुक्राणू मेटाजेनेसिसचे आहे, ज्यामुळे आमचे शुक्राणू उत्पन्न होतात. उद्यापासून जर ते सुरू झाले असेल तर 84 दिवसानंतर ते मला शुक्राणू देईल. जर माझ्या आजपासून सुरुवात झाली असेल तर 84 दिवसानंतर मला शुक्राणू मिळणार आहे. हे चक्र दिवसांच्या भरभराट फिरत राहतो. तर या चक्राची अवधी 84 दिवसांची असेल. जर ती सक्रिय होते तर मॅच्युरिटी अरेस्टच्या दृष्टीने आम्हाला चांगले निकाल मिळतील. अहवालामध्ये त्यांच्या अनुपातातील प्रजननक्षमतेच्या बाबतीत तसेच त्यांच्या आवडीच्या निश्चयात या सर्व गोष्टी आपण तिथे तपासू शकतो. पण जर तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना तुमचा वेळ देत नसाल तर ते तुमच्याशी संबंधित तपशील करून तुमच्यासाठी काय करावं, पुढे कसं जायचं हे ठरवू शकत नाहीत. त्यामुळे ते तुमच्यासोबत सहाय्य करणार नाही. होय, डॉक्टर येथे नक्की म्हणतात की हे उपचार नाही, हे असतं, ते असतं. कारण जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते म्हणतात की ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी मला हे सांगितलं. आता ते चुकीचे नाहीत. ॲलोपॅथीच्या अधिक अभ्यासानंतर ते आपल्याला औषधे देऊन बरे करण्याची एक वेळची मर्यादा आहे. पण त्यांच्या औषधामध्ये तसं काहीच नाही
मॅच्युरिटी अरेस्टच्या बाबतीत ते तुम्हाला स्पर्म चक्र देतात. त्यांना मर्यादा असतात. आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्याकडे सर्व स्रोत असतात. मल्टीव्हिटॅमिन्स, झिंक कॅप्सूल, प्रोटीन आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पूरक आहार घेऊन आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवू शकता. पण नेल स्पर्म काउंट वाढवणे हे त्यांच्यासाठीही एक काम आहे. त्यामुळे ते अचानक म्हणतात की IVF मध्ये जा, डोनर घ्या, तर तुमची निराशा दूर होईल. आपण आपल्या आसपासच्या कोणत्याही IVF डॉक्टर किंवा होमिओपॅथी डॉक्टरला जाऊ शकता. जेव्हा ते आपली संविधाने उचलली तेव्हा आपला शब्द ठेवा आणि त्यांना योग्य उपाय द्या. आणि जर तुम्हाला ते समजत नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर टीमशी बोलून त्यांना सांगा आणि त्यांना योग्य उपाय द्या. पुढील व्हिडिओत आम्ही हे बघणार आहोत.